सकाळच्या डाकेनं आलेलं ते पत्र समर्थांनी माझ्यासमोर टाकलं. पत्र उचलून हातात घेताना मी सहज त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ते हसत होते. पत्र तसंच हातात ठेवून मी त्यांना विचारलं, एवढं हसण्यासारखं काय आहे समर्थ या पत्रात? तूच वाच अप्पा. जरा नवलानं मी हातातली कागदाची घडी उलगडली. मित्रांनो, संसोहम या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. लाईक, शेअर आणि हाईप करायला विसरू नका. मनापासून धन्यवाद. आपण कथेकडे वळूयात. मूर्ख मांत्रिक. लेखक नारायण धारक. मूर्ख मांत्रिक. सकाळच्या डाकेनं आलेलं ते पत्र समर्थांनी माझ्यासमोर टाकलं. पत्र उचलून हातात घेताना मी सहज त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ते हसत होते. पत्र तसंच हातात ठेवून मी त्यांना विचारलं, एवढं हसण्यासारखं काय आहे समर्थ या पत्रात? तूच वाच अप्पा. खुर्चीवरून उठून स्वतःशीच काहीतरी गुणगुणत समर्थ खिडकीपाशी गेले आणि पाठीशी हातांची जुडी करून बाहेर पाहत उभे राहिले. जरा नवलानं मी हातातली कागदाची घडी उलगडली. आत्ताही हे लिहिताना हे पत्र माझ्या समोरच ठेवलेलं आहे, तेव्हा मी ते शब्दशः देऊ शकतो. माननीय समर्थ, माझा आपला परिचय नाही, पण मी दुरून आपल्याला आज अनेक दिवस ओळखतो. आपल्यासारखाच मीही एक अभ्यासक आहे. काही जण सुदैवी ठरतात आणि त्यांच्यावर प्रसिद्धीचा आणि लोकप्रियतेचा झोत पडतो. काही मात्र अंधारातच आणि अज्ञातातच राहतात. अर्थात पत्राचा उद्देश हा नाही. मला आपली मदत तातडीनं हवी आहे. मी यापेक्षा जास्त काहीच लिहू शकत नाही. मात्र वेळ फार महत्त्वाचा आहे, तेव्हा आपण हातातली सर्व कामं बाजूला ठेवून कृपया खालील पत्त्यावर माझी गाठ घ्यावी. आपणास तसदी होत आहे याची जाणीव आहे. शक्य तर मी हे टाळलं असतं. स्वतःच आपली गाठ घेण्यासाठी आलो असतो, पण मी हालू शकत नाही. परिस्थितीच अशी काही चमत्कारिक आहे की आपण आलात तर प्रत्यक्ष पाहालच. कळावे, आपला एक सहाध्यायी शिवदास. वाचलंच पत्र अप्पा? समर्थ खोलीत वळून म्हणाले. त्यांना पत्रात कोणती कोटी दिसली होती याचा मात्र मला अजून उलगडा झाला नव्हता. आत्तापर्यंत साध्या माणसांनी मला खूप वेळा पत्र लिहिली, मात्र एखाद्या मांत्रिकानं पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ असावी म्हणून हसू आलं. मांत्रिक? मी जरा नवलानं विचारलं. त्याचं पत्रच बोलकं आहे. माझी खात्री आहे की हा जो कोणी शिवदास आहे तो एखाद्या लफड्यात सापडलेला आहे. स्वतःला अभ्यासक म्हणवतात, पण त्यांना कशाचीच कल्पना नसते. तुम्ही जाणार आहात त्याच्याकडे? आपण जाणार आहोत. जायलाच हवं नाही का? ही त्या प्रसंगाची सुरुवात होती. 5-5.5 तासांच्या प्रवासानंतर आम्ही शिवदासनं दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. पत्र इतकं मोघम होतं की कशाची अपेक्षा करायची हेच आम्हाला समजत नव्हतं. वस्तुस्थिती अशी निघाली की आमची कोणतीही अपेक्षा चूकच ठरली असती. शिवदासच्या गावाचं नाव मी सोनापूर असं लिहितो. वास्तविक ते खरं नाव नाही, पण तिथं काही सज्जन माणसं आहेत आणि ती एका मोठ्या अपराधाच्या अगदी काठापर्यंत येऊन पोहोचली होती. समर्थ गेले म्हणून पुढची हकीकत पुढे. त्या माणसांना मानसिक त्रास नको. हे गाव म्हणजे 600-600 उंबरठ्यांचा गाव. गावात पोस्ट नव्हतंच. रस्ताही अगदी कच्चा होता. शिवदासचं पत्र कोणीतरी बैलगाडीतून हमरस्त्यावर येऊन मग पुढच्या गावातून टाकलं असावं. प्रत्येक घराला, गावाला, तसंच माणसाला एक मूड असतो. जो संवेदनक्षम आहे त्याला तो चटदिशी जाणवतो. गावात प्रवेश करताच आम्हाला तो जाणवला. आमचं आगमन अपेक्षित नव्हतं आणि आमच्या येण्यानं गावकरी नाराज झाले होते. हेही जरा विचित्रच, कारण समर्थांनी कधी कोणाचा विरोध जागा केल्याचं स्मरत नाही. गावात संध्याकाळची वेळ असूनही गजबजाट नव्हता. वास्तविक ही वेळ माणसं शेतावरून परत येण्याची. गाई बैलांच्या रांगा हव्यात, हवेत धूळ हवी, गजबजाट हवा, पण सगळीकडे कसा शुकशुकाट होता. आता सर्वत्र वीज खेळवली गेली आहे, पण हा गाव त्याला अपवाद दिसला. तसे रस्ते 3-4च होते. त्यांच्या चौकात लाकडी खांबावर दिवे टांगलेले होते.
आता कोणी गाव कामगार प्रत्येक खांबाला शिडी लावून दिवे पेटवीत होता. खरं म्हणजे आम्ही गाडीतून उतरताच आम्हाला भेटलेला तो पहिलाच गावकरी. शिवदासनं दिलेला पत्ता त्याला विचारताच त्याच्या कपाळावर आठ्या आल्या. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत त्यानं अंगठ्यानं एक दिशा दाखवली आणि तो निघून गेला. समर्थांनी माझ्याकडे पाहून एकवर खांदे उडवले आणि त्या माणसानं दर्शवलेली दिशा आम्ही घेतली. अशा गावात गाडीचं आगमन ही एक अपूर्व बाब होती, पण त्याचा अपेक्षित परिणाम दिसला नाही. गाडीचा आवाज ऐकून गावकरी निदान पोरंसोरं धावत बाहेर यायला हवी होती, पण गावात शुकशुकाट होता. आमची वाट गावच्या बाजारातून जात होती. लाकडी फळ्यांची एक मजली दुकानं, वाणी, कापडवाला, 2 हॉटेल, एक मराठा खानावळ, मग चौक आला. दुकानं उघडी होती. बहुतेक ठिकाणी पेट्रोमॅक्स दणदणत होते, पण गिऱ्हाईक नव्हता. मग सर्व गावकरी गेले होते तरी कुठे हे आम्हाला दिसलं. चौकात येताच उजवीकडे तो जुना वाडा दिसला. त्याच्या दारात अवतीभोवती सगळा गाव जमला होता. आम्ही दोघं चौकात येताच आधी 2-3 आणि मग अनेक चेहरे आमच्या दिशेनं वळले. त्यापैकी कोणी पुढे येईल या अपेक्षेनं आम्ही क्षणभर थांबलो, पण एकही इसम जागचा हलला नाही. मग आम्हीच पुढे निघालो. 5 माणसं एकत्र आली तरी त्यांच्या संभाषणाचा गलका होतो, पण इथं ही एवढी बाहेरच 650 माणसं होती, आत आणखी असतील. एवढी माणसं जमली होती, पण त्यांच्यातून एक आवाज निघत नव्हता. बहुतेक सर्वजण आमच्याकडे पाहत होते. आम्ही जसजसे जवळ गेलो तसतसे त्यांचे चेहरे जास्त स्पष्ट होऊ लागले. त्या सर्व चेहऱ्यांवर एक जात धुमसता संताप होता. मी आजवर अनेक चमत्कारिक दृश्य पाहिली आहेत, पण तो निस्तब्ध, निश्चल, संतप्त माणसांचा जमाव मनावर भीतीची गडद छाया आणत होता. आम्ही अगदी जवळ पोहोचेपर्यंत ते कोणी हलले नाहीत. मग समर्थ, म्हणजे त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला दिसला नाही, शांत आवाजात म्हणाले, मी समर्थ, शिवदासला भेटायला आलोय. त्यांनी क्षणभर अंग चोरली का? निदान तसा भास झाला खरा. मग त्यांनी वाड्याच्या दारातून दूर होऊन वाट करून दिली. कोणी काही बोललं नाही. त्यांच्यामधून आम्ही दोघं आत गेलो. आत मोठा आवार होता. तिथंही माणसं जमलेली होतीच, पण आधी लक्ष जात होतं ते समोरच्या खांबाला टांगलेल्या पेट्रोमॅक्स बत्तीकडे. ओसरीत बाजलं होतं. जमिनीवर कांबळी घातलेली होती आणि तिथे गावातली बुजुर्ग मंडळी जमली होती. त्यांच्यात खालच्या आवाजात काहीतरी संभाषण चाललं होतं. पण आम्ही दारातून आत पाय टाकताच ते थांबलं आणि तेही आमच्याकडे पाहायला लागले. सर्वांची कमाल चालली आहे अप्पा, समर्थ माझ्या अगदी कानात बोलले आणि झपाट्यानं पुढे निघाले. त्यांच्या ही संयमाची आता मर्यादा आलीशी वाटली. मी समर्थ, इथं शिवदास कोणी आहे त्याला भेटायला आलोय. समर्थ बोलले तेव्हा त्यांचा आवाज किंचित करडा आणि धारदार झाला होता. काही वेळ शांतता पसरली आणि मग घोळक्यातला एक वृद्धसर गृहस्थ उठला. त्यानं ओसरीच्या बरोबर मध्ये असलेल्या बैठ्या दाराची कडी काढली. दार लोटलं आणि आम्हाला आत जायची खूण केली. समर्थांनी एकदा माझ्याकडे पाहिलं. भुवया किंचित उंचावल्या आणि मग ते म्हणाले, तू बाहेरच थांब बाप्पा, मी आधी आत जाऊन. नाही, मी ठामपणे म्हणालो. समर्थ काही वेळ माझ्याकडे पाहत उभे राहिले आणि मग किंचित हसून म्हणाले, ठीक आहे, चल. त्या बैठकीवरून आम्ही पुढे गेलो. त्या बसक्या दाराखालून आत गेलो. आतला प्रकाश अगदीच मिणमिणता होता. काहीच दिसत नव्हता. आम्ही आत 2 पावलं टाकली असतील नसतील तोच आमच्या मागे खडखड आवाज करत तो दरवाजा बंद झाला. बाहेरून कडी लावल्याचा आवाज. तो आवाज कानात घुमायचा थांबतो तोच समोरच्या अंधुक प्रकाशात काहीतरी हालचाल झालीशी वाटली. मग एक क्षीणसर आवाज आला, समर्थ, तुम्ही आलात समर्थ, मला वाचवा. आणि मग त्या माणसाचे पुढचे शब्द एका खोकल्याच्या उबळीत गडप झाले. एव्हाना माझी नजर अंधुक प्रकाशाला सरावली होती. आता मला तो माणूस दिसला. समोरच्या भिंतीपाशी एका मळकट गोधडीवर तो शरीराची मुटकुळी करून पडला होता. आत्ताच्या खोकल्याची ढास इतकी जोरदार होती की त्याला श्वास घ्यायला सुद्धा वेळ मिळत नव्हता.
एका क्षणात समर्थ त्याच्यापाशी पोहोचले. त्याची पाठ जोर जोरानं चोळू लागले. पाणी दिसतं का पहा आप्पा, ते म्हणाले आणि मी नजर चारही बाजूंना फिरवली. घराची ती एकमेव खोली होती. एका बाजूला ओट्यावर चूलवैल होतं. तिथेच एका कोपऱ्यात जळणाचा ढीग होता. दुसऱ्या कोपऱ्यात गाडग्यांची उतरंड होती. तिथेच शेजारी पाण्याचा माठ होता. त्यावर खापराचं झाकण होतं. चुलीसमोरचं एक पितळी भांडं माठात बुडवून मी ते भांडं भरून पाणी समर्थांच्या हाती दिलं. त्या माणसाकडे पाहून मला विलक्षण धक्का बसला. एक उघड दिसत होतं की त्याला अमानुष मारहाण झाली होती. प्रत्येक हालचालीबरोबर तो कणत होता. आता त्याचा खोकला जरा ओसरला होता आणि त्याचा दम जरासा परत आला होता. समर्थ, मी शिवदास, तो मोठमोठ्या धापा टाकत बोलू लागला. ते सगळं मागून आधी हे पाणी पी. समर्थांनी खिशातून काढलेली एक लहानशी गोळी पाण्यात टाकून विरघळवली होती. ते पाणी त्यांनी त्या माणसाच्या तोंडाला लावलं. घोट घोट करून त्याला ते सर्व प्यायला लावलं. मग तो डोळे मिटून भिंतीला टेकून शांतपणे बसून राहिला. आता प्रथमच मी त्या शिवदासकडे नीट पाहिला. वयानं तो 40च्या सुमाराचा असावा. अंगयष्टी जरी खास कमावलेली नसली तरी अगदीच किरकोळ नव्हती. त्यानं दाढी व केस दोन्ही वाढवले होते. भुवयाही जाड जाड होत्या. तसा चेहरा थोराड असला तरी अवयव प्रमाणशीर होते. कपाळही चांगलं रुंद होता. भुवयांच्या मध्यभागी शेंद्राचा मोठा टिळा होता. अंगात पैरण वजा बिन कॉलरचा शर्ट होता. तो ठिकठिकाणी फाटला होता आणि रक्ताळलाही होता. शिवदासचा चेहरा घामानं डबडबला होता. कपाळावरून उघळ वाहत होते. श्वास मोठमोठ्या धापांनी येत होता. मध्येच त्यानं उजवा हात उचलून तोंडापाशी नेला, पण स्वतःशीच मान हलवत पुन्हा असहाय्यपणे खाली घेतला. समर्थ माझ्याकडे वळले. मी त्यांना डोळ्यांनी काय अशी खूण केली. त्यांची मान किंचितशी नकारार्थी हलली, पण त्यांचा चेहरा विलक्षण कठोर झाला होता. शिवदासच्या धापा काही वेळानं मंदावल्या. चेहराही आधी अगदी मातकट रंगाचा दिसत होता. त्यावर जराशी कळा आली. त्याची मान जी भिंतीला अगदी वेडीवाकडी टेकली होती ती जराशी सरळ झाली. शरीरात जशी आणखी शक्ती आली तसे त्यानं सावकाश डोळे उघडले. त्याला आम्ही दोघं दिसलो. आधी त्याला आम्ही खरे वाटेनातच. मग त्याची खात्री पटली. तो सरळ बसला आणि पैरणीच्या बाहीनं त्यानं कपाळ व डोळे पुसले. तुम्ही समर्थ? तो उठायची खटपट करू लागला, पण समर्थांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला तसाच खाली बसवला. हो, मी समर्थ. तुमचं पत्र मिळालं म्हणून आलोय. श्री भगवान. शिवदासनं छातीशी हात जुळवून नजर आड्याकडे नेऊन देवाचं नाव घेतलं. समर्थ, भगवानच तुमच्या रूपानं माझ्या मदतीला आला. नाहीतर माझी काही धडगत नव्हती. ठीक आहे, मी आता आलोय. आता सांगा बरं सगळं काही. शिवदास बोलत होता. मध्येच त्याचा संताप अनावर होत होता. त्याच्या सांगण्यात मागे पुढे होत होतं. शेवटी सर्व काही सांगून झालं. समर्थांचे प्रश्न विचारून झाले आणि मगच आम्हाला सर्व उलगडा झाला. शिवदास एकंदरीत जरा ऐतखाऊ माणूस. त्याच्या सवयी काही साध्या नव्हत्या आणि अशा या दोन परस्पर विरोधी गोष्टी एकत्र आल्या की गोंधळ झगडा हा ठरलेला. शिवदासनं अनेक गावं अशी उधारी करून ठेवून सोडली होती. म्हणूनच तो कदाचित आजवर वाचला असावा. बरोबर बायको आणि 2 पोरं असायची. कुटुंबाची फार माया होती म्हणून नाही, पण घरात हक्काची बाई हवी म्हणून. बायको जमेल ती कामं करायची, आपलं आणि 2 पोरांचं पोट भरायची. सती साध्वीच्या आर्य परंपरेतली स्त्री ती. शिवदासनं केस व दाढी वाढवल्यावर कोणातरी बोळसटानं त्याच्या पायावर डोकं टेकला. शिवदास त्यावेळी गांजाच्या तारेतही असेल, पण त्याच्या निरुद्योगी मनाला ती शक्कल आवडली आणि तो भगत बनला. मग दाढी आली, जटा आल्या, शेंद्राचा टिळा आला, सर्व काही आलं. विस्मयाची गोष्ट म्हणजे त्याचा हा व्यवसाय कल्पनेबाहेर यशस्वी ठरला. आहे त्यात समाधान मांडण्याची माणसाची प्रवृत्ती नसतेच. शिवदासची परिस्थिती सुधारली, तशा त्याच्या गरजाही वाढू लागल्या आणि त्या सर्व साध्या गरजा नव्हत्या, कारण सुखासीनतेबरोबर व्यसनही येतात. तरी शिवदासचा व्यवसाय भरभराटीच होता. विशेषतः गावदेवीच्या यात्रा
नेहमीच्या आणि विशेष करून आषाढ पौष यांच्या अमावस्या हे जास्त चालीचे दिवस. सर्वच लोक काही त्याला मानणारे नव्हते. काही संधी साधू होते, काही स्पर्धकही होते. याला हरभऱ्याच्या झाडावर चढवायचा हा त्यांचा उद्योग. चिवदासला काही ना काही भान राहायचं, अगदीच तोल जायचा नाही. पण एकदा दारूच्या नशेत त्याच्या तोंडून ती बढाई गेली खरी. बोलणं त्या विषयावर कसं आणि कोणी आणलं हे शिवदासला आता आठवत नाही. आठवतात ते स्वतःचे बेदरकार शब्द. हो, तुमच्या समोर डोळ्या देखत चालता बोलता माणूस नाहीसा करतो मी. आणि मग धुंदी उतरल्यावर स्वतःचा मूर्खपणा त्याला समजला. पण आता समजण्याचा काही उपयोग नव्हता. त्यानं थोडीशी मानहानी पत्करून शब्द मागं घेतलेही असते, पण तो आता ज्या एका सापळ्यात सापडला होता किंवा पकडला गेला होता त्यातून त्याची सुटका होत नव्हती. लोक आता मानायला तयार नव्हते. वास्तविक त्याला गाव सोडता आलं असतं तशी ही काही त्याची पहिलीच खेप ठरली नसती. पण आतापर्यंत पोटासाठी तो भटकत होता. आता चांगलं बस्तान बसलं होतं, ते सोडून उठायचं जीवावर आलं होतं. लोकांकडून तो दिवस मागून घेत होता. ही अष्टमी होऊ द्या, ही अमावस्या येऊ द्या. आणि मग त्याला तो चमत्कारिक उपाय सुचला. आपल्या गावचा वाठाऱ्याचा पिऱ्या आहे ना, देवळात जमलेल्या लोकांना शिवदास सांगत होता. त्याच्या या प्रश्नांती तो थांबला. लोकांचं काही होकार यायची वाट पाहत असला तर त्याला काही वेळ थांबावं लागलं. आधी लोकांनी कोऱ्या नजरांनी त्याच्याकडे आणि मग एकमेकांकडे पाहिलं. मग त्यांनी साशंक नजरांनी माना हलवल्या. त्या पिऱ्याला येत्या अमावस्येला मी नाहीसा करतो, शिवदास लोकांना म्हणाला. बोलून चालून तो अर्धवटच आहे. कोणाला त्याचा काडी इतका उपयोग नाही. खायला मात्र घालावं लागतं, तेवढाच भुईचा भार हलका होईल. शिवदासची आगोरी कोटी लोकांना रुचली नाही. पण त्याच्या अंगाला हात नाही लावायचा, कोणीतरी म्हटलं. मी काय कोणी खुनी दरोडेखोर आहे का? मी भगत आहे, देवीचा भगत. शिवदास म्हणाला. तो पिऱ्या आला पहा, खांबापाशीच घुटमळतोय. त्याला म्हणाव तिथंच उभा राहा, माझ्या जवळ येऊच नको. सर्व मंडळी मागे वळून पाहू लागली. देवळाच्या बाहेरच्या खांबाला टेकून उभा असलेला वठाराचा पिऱ्या त्यांना दिसला. लांबून सुद्धा कोणीही ओळखलं असतं की हा अर्धवट आहे. तो वेंदळ्यासारखा उभा होता. त्याचं तोंड उघडं होतं. डोळे समोर पाहत होते, पण ते रिकामे भावशून्य वाटत होते. तोंडावर खरोखरीची माशी बसली होती. तीही हाकलायचं त्याला अवधान नव्हतं. मध्येच एकदा एक पक्षी त्याच्या जवळून गेला तेव्हा त्याची मान ज्या पद्धतीनं हलली, तिला वेळावली हा एकच शब्द योग्य होता. गावकऱ्यांचे शब्द शिवदासनं असे मनावर घेतल्याचे पाहताच त्यांच्यात जराशी चुळबुळ सुरू झाली. त्यांचा मोरक्या घसा साफ करून म्हणाला. हे पहा भगत बुवा, सांगितलेलं ध्यानात आहे ना? होय, वठाऱ्याच्या पिऱ्याला कोणतीही इजा वा दुखापत होणार नाही. आणि तुम्ही त्याला नाहीसा करणार? होय, या अमावस्येच्या आत तो दिसेनासा होईल. म्हणजे डोळ्यांना दिसणार नाही, पण तिथेच असेल असा? नाही, पार अगदी होत्याचा नव्हता करून टाकीन. आता इतक्या स्पष्ट शब्दांपुढे काय बोलणार? मंडळी आपापसात कुजबुजत घरोघरी परतली. जाताना पिऱ्यापाशी थांबून नीट पाहून मग पुढे गेले. आपल्याकडे लोक आज इतकं लक्ष का देत आहेत हे तरी त्याला कळलं का नाही कोणास ठाऊक. कारण बोलून चालून तो अर्धवटच ना. अमावस्येला 5 दिवस बाकी होते. या 5 दिवसात काहीतरी होणार अशी प्रत्येकाचीच अपेक्षा होती. बहुतेक शिवदासच पैज हारणार आणि त्याला गाव सोडून जावं लागणार. वठाराचा पिऱ्या 2 लोकांनी आपल्या ताब्यातच घेतल्यासारखा केला होता. रात्रीचे ते त्याला खोलीत कोंडून ठेवत, पण त्यानं आजवर कशाची तक्रार केल्याचं कोणाला आठवत नव्हतं. मग याची तरी तो कशाला करेल? शिवदास देवीच्या देवळात असायचा. कोणी त्याच्याशी बोलायला गेलंच तर मोठ्या अर्थपूर्ण नजरेनं पाहत म्हणायचा, नीट ध्यान द्या, देवीचा भगत खोटं बोलत नाही कधी. आणि या गोष्टीला 24 तास उलटतात न उलटतात तोच गावकऱ्यांना पहिला धक्का बसला.
वठाराच्या पिऱ्यात त्यांना काहीतरी कमी म्हणा उणे म्हणा दिसायला लागलं. तो समोर आहे ना याची पुन्हा पुन्हा पाहून खात्री करून घ्यावी लागे. त्याच्या दुसऱ्या दिवशी तर काही शंकाच राहिली नाही. पिऱ्या खरोखरच अर्धवट दिसायला लागला. उन्हातून सावलीत गेला की तो दिसेनासाच होईल. मोठ्या प्रयासानं तो परत दृष्टीपथात येईल. त्या संध्याकाळी 5-25 मंडळी देवळात जमली होती. शिवदासही होता. लोकांकडे पाहून तो एक छद्मी हास्य करत होता. लोकांनी घसे साफ केले पण बोलण्यासारखं काहीच नसल्यानं सर्वजण घरोघर परतले. एकमेकांशी बोलायला त्यांच्यापाशी विषय नव्हता. तिसऱ्या सकाळी अमावस्येच्या आदल्या दिवशी वठाराचा पिऱ्या काचेसारखा पारदर्शक झाला. तसा तो सरळ तोंड करून उभा राहिला तर त्याच्यातून अगदी आरपार दिसायचं. जरा बाजूनं पाहिलं तरच त्याच्यात काही कठीणपणा दिसायचा. लोक त्याच्याकडे पाहायचे आणि मान वळवून अंग शहारल्यासारखं करायचे. पिऱ्याला स्वतःला कोणी कोणी विचारलं असेल पण सुसंबद्ध संभाषणाबद्दल त्याची कधीच ख्याती नव्हती. संध्याकाळी देवळात कालच्याहून जास्त लोक जमले. आज ते कालच्यासारखे अबोल नव्हते. शिवदास, हा काय प्रकार चाललाय? मी पैज जिंकतोय, वठाऱ्याचा पिऱ्या नाहीसा करतोय. पण ही तुझी गंमत, त्याच्या जीवाशी खेळ चाललाय. कोणाच्या जीवाशी खेळ नाही काय नाही. चूप बसा आणि पहा काय होतं ते. उद्या अमावस्या, संध्याकाळी माझे पैसे मोजा. अरे गमतीचे 2 शब्द, तू तर जीवावर उठलास. हे नाही आम्ही खपून घेणार. पण शिवदास नुसताच हसला. आपापसात कुजबुजत लोक घरी गेले. त्या दिवसभर लोक पिऱ्याकडे टक लावून पाहत होते. जरा नजर काढून पुन्हा पाहिलं की तो पातळ झाल्यासारखा वाटे. पाण्यात टाकलेला शाईचा थेंब हळूहळू विरघळावा तसा हा अर्धवट पिऱ्या आसपासच्या हवेत विरघळत चालल्यासारखा वाटत होता. त्या रात्री लोकांना काही नीट झोपा लागल्या नाहीत. सकाळी काय दिसतं याची त्यांना आता भीतीच वाटत होती. त्यांची भीती काही खोटी ठरली नव्हती. आदल्या दिवशी पिऱ्या जर काचेसारखा दिसत असला तर आज तो धुरासारखा दिसत होता. मध्येच दिसे, मध्येच अदृश्य होई. कोणाचा धीर झाला नाही पण असं वाटत होतं की त्याला हात लावायला गेलं तर हात त्याच्यातून आरपार होईल. आणि अमावस्येच्या संध्याकाळी सूर्य अस्ताला जाता क्षणीच पिऱ्या नाहीसा झाला. त्याचं ते बावळट हास्य, ते मळकट धोतर, तो बिनबटनांचा शर्ट, तो गळ्यातला जाड गंडा, खरोखरच तो पार नाहीसा झाला. लोकांचा रागाचा आवाज ऐकून शिवदास देवळाबाहेर आला. तो अजूनही हसत होता. या माणसाला काही काळीज होतं का नव्हतं? भगत बुवा, आता थट्टा पुरे झाली. पाटील गुरकावले. मानलं आम्ही, पैज जिंकलीत तुम्ही, पण आता थट्टा पुरे. वठाराचा पिऱ्या कुठं आहे ते सांगा आणि जिथं कुठं असेल तिथून परत आणा लवकर. जमलेल्या मंडळींनीही हो हो बरोबर आहे अशा शब्दात पाटलांना साथ दिली. अरे थांबा थांबा, शिवदास अजूनही हसत म्हणाला. माझं जरा ऐकता का? पिऱ्या आता कधीच परत यायचा नाही. कधीच परत यायचा नाही म्हणजे काय? परत यायला तो गेलायच कुठं? आणि मग एवढ्यात दिसेनासा झाला तो? मंडळी, दिसेनासा झाला कारण पिऱ्या मुळातच नव्हता. काय बोलता राव, आम्ही इतके सगळे काय मूर्ख आहोत? तसं नाही पाटील, जरा ऐका तरी. आपली पैज लागली खरी, पण केवळ पैजेसाठी कोणाला अपाय करायचा? छे छे, म्हणूनच तर मी 4 दिवस मागून घेतले. तुमच्या सर्वांच्या सोयीचा असा हा वठाराचा पिऱ्या बनवला. ती काय शाडू मातीची बावली होती का काय? पाटील, जरा ऐकून घ्या. बनवला म्हणजे तुमच्या पुरता बनवला. मी सांगतो त्यावर विश्वास ठेवा. आधी खोटं वाटेल पण तुम्हाला सगळ्यांनाच त्याचा एवढ्यात अनुभव आलाय. शिकले सवरलेले लोक याला हिप्नॉटिझम म्हणतात. आपल्या साध्या भाषेत मोहिनी घातली म्हणा. माझ्या मनात होतं ते मी तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना पाहायला लावलं. हा वठाऱ्याचा पिऱ्या आपल्या गावातच काय कुठेच नव्हता. त्या क्षणी त्याचा जन्म झाला, तोही तुमच्या मनापुरताच. मग एकदा तो तुमच्या मनावर पक्का ठसल्यावर मग मी त्याला दिवसागणिक अस्पष्ट होऊ दिला आणि शेवटी तो नाहीसा झाला. समजलं?
त्या सर्वांचे चेहरे रागीट कठोर राहिले. आम्हाला काय दूध खुळे समजलात की काय भगत बुवा? जे पोर आमच्यात वाढलं, लहानाचं मोठं झालं, त्याला काय असं चित्रार्क पुसून टाकता येतं की काय? काय आज चलाकी केली असतील तर ती आता मागं घ्या आणि वठाराचा पिऱ्या आमच्यात परत आणा. तुमच्यासारखी अडाणी माणसं जन्मात पाहिली नाहीत मी. शिवदास वैतागानं म्हणाला. तुमचा वाठाऱ्याचा पिऱ्या म्हणता? मग सांगा बरं त्याच्या आईबाप कोण? ते हयात आहेत का मेलेत? त्याचं घरदार आहे का गावात? पिऱ्याला लहानपणापासून कुणी वाढवला? कुणाकडे जेवतो? रात्री मुक्कामाला कुठं असतो? दिवसा पोट कसं भरतो? जमलेल्यांपैकी एकेकाकडे रागानं बोट करत शिवदास म्हणाला, बोला आता. त्याच्या प्रश्नांच्या सरबत्तीनं ती मंडळी जरा वेळ गप्प बसली खरी, पण मग पाटील पुन्हा म्हणाले, भगत बुवा, हे शब्दांचे खेळ नकोत. तुम्ही शहरी माणसं, आम्ही खेड्यातल्या अडाणी लोक. असं करा, आमचा पिऱ्या वेडा होता म्हणताना असू देत वेडा. त्याला परत येऊ द्या, मग आम्ही त्याला विचारतो, का रे तुझा बा कोण, तुझी आई कोण, कुठं आहेत? आणि त्याच्यात जेवाय खायची पण काळजी घेऊ बरं का. आता ही थट्टा पुरं. त्यांचा आवाज तापट झाला होता. इतर गावकरीही हट्टाला पेटलेले दिसत होते. एखाद्यानं आपल्याला असं मूर्ख बनवलेलं कुणालाच आवडत नाही. आणि वर त्यानं जर आपल्या शहाणपणाची बहादुरी मिरवली तर मग जखमेवर मीठ चोळल्यासारखंच होतं. गावकऱ्यांचा बदललेला नूर पाहून शिवदासचाही तोल गेला होता आणि तो त्यांना अदवा तदवा बोलायला लागला. आधीच डोकी तापलेली होती. शब्दानं शब्द वाढत गेला. थोडीशी झोंबाझोंबी झाली आणि मग शिवदासला 4-4 दटिंगणांनी धरून या वाड्यात आणून आत खोलीत ठेवला. आता पिऱ्या गावात आले खिरीज तुम्ही इथून सुटत नाही बरं का भगत बुवा. त्याला खोलीत ढकलता ढकलता पाटलांनी दम दिला. परिस्थितीचं हे वळण शिवदासलाही अनपेक्षित होतं. त्याची बायको बाहेर येऊन पाटलांचे पाय धरत होती, धाय मोकलून रडत होती, पण तिच्या सगळ्या विनवण्यांना एकच उत्तर होतं, बघताना आमचा पिऱ्या घेतलाय, त्याला परत आणून द्यायला सांग. मग शिवदासची बायको त्या बंद दाराबाहेरून शिवदासला ओरडून सांगत होती, अहो कुणी सांगितलं हे असले नसते धंदे तुम्हाला? 4 घास सुखानं मिळत होते ते पाहावत नव्हते का? कशापायी हे बालन ओढवून घेतलं डोक्यावर? तो कोण त्यांचा पिऱ्या आहे ते त्याचं प्रकरण मिटवा की. आणि शिवदास आत भीतीनं कापत होता. त्याचं शरीर घामानं चिंब झालं होतं, कारण काही केल्या तो पिऱ्याला परत आणू शकत नव्हता. गावकऱ्यांची भोळी श्रद्धा किंवा अतार्किक विश्वास हेच त्याचे शत्रू झाले होते. सुरुवातीला त्यांची मनं उघडी होती, मनात कोणताही सुप्त विरोध नव्हता. तेव्हा शिवदास त्यांच्या अंतःचक्षूंसमोर मनासारखी पिऱ्याची आकृती उभी करू शकला होता. पण आता एकदा पिऱ्या गेला अशी त्यांची खात्री पटताच मग मात्र त्याला ते जमेना. प्रकरण आपल्या विरुद्ध जात आहे असं पाहताच त्यानं ठरवलं होतं की जरासा एकांत व शांतता मिळताच परत एकदा गावकऱ्यांना त्यांचा तो पिऱ्या दाखवायचा. पण त्या अंधाऱ्या खोलीत कोंडला जाताच त्याला आढळून आलं होतं की त्याची शक्ती अपुरी पडते. एकतर भ्यालेलं मन चटदिशी एकाग्र होत नव्हतं. आता गावकरी मंडळींचा सुप्त विरोध पारही करता येत नव्हता. भीतीनं आणखी भीती अशी वर्धित होत जाणारी ही प्रतिक्रिया होती. बाहेर बायको ओरडत होती आणि आत शिवदास कापत होता. रात्रभर खाणं पिणं नाही, झोपही नाही. कुणी त्याची चौकशी सुद्धा केली नाही. चोपटीला उंदीर झुरळं पाली. उपवासानं बुद्धी तीक्ष्ण होते म्हणतात. शिवदासला आपला मूर्खपणा समजला. त्यानं ठरवलं की गावकऱ्यांच्या परवानगीनं समर्थांना पत्र लिहायचं. पण त्याला वाटलं तितकं ते सोपं गेलं नाही. कशी तरी अगदी आजीजी करून त्यानं परवानगी तर मिळवली. पत्र त्यांच्यापैकी कोणी फाडून वाचलं तर? तेव्हा त्यातला मजकूर अगदी मोघमच हवा होता. शिवदासनं पाकिट बंद करून त्यांच्यापाशी दिलं खरं, पण त्याचा जीव काही सुखावेना, काळजी काही दूर होईना. हे लोक पत्र टाकतीलच ही खात्री नाही. आणि शिवाय हे समर्थ कुणाचे कोण? त्यांच्या लेखी तो किती सामान्य यक्कश्चित प्राणी. हातातलं सगळं काम सोडून हे समर्थ त्याच्या आडवाटेच्या गावी कसले यायला? पण मन आशा करत होतं. आशा होती तोवर जीवाला धीर होता.
पण पत्र जाऊन जसे दिवस लोटत चालले तसा गावकऱ्यांचा संशय जागा व्हायला लागला. शिवदासचा धीर सुटत चालला. दिवसाकाठी बायको एकदा जेवण आणून देत होती, तेही मिळणार का नाही याची त्याला शंका वाटायला लागली. वास्तविक शिवदासला कोंडून घालण्याचं गावकऱ्यांचं कृत्य बेकायदेशीर होतं. पण त्या आडबाजूच्या गावात कायदा कोण कोणाला दाखवणार? भगताला पकडलंय ही बातमी पंचक्रोशीत पसरली होतीच. 4-5 दिवस झाले भगत बोलत नाही हेही मागोमाग पसरलंच. मग त्याला सीधा करायलाही काही लोक पुढे आलेच. त्यांचे मार्ग अघोरी होते, जीव घेणे होते. माणसाला वेतानं गुरासारखा झोडपून काढायचा. कडुलिंबाच्या पाल्याची नाहीतर मिरच्यांची धुरी द्यायची. एकाहून दुसरा उपाय जास्त भयंकर. शिवदासवर त्यांचे सर्व प्रयोग झाले होते. त्यानं जगायची आशाच सोडली होती. अशा वेळी समर्थ तिथे पोहोचले. अशी शिवदासची एकूण हकीकत होती. खोकल्याची उबळ कशी तरी आवरत धापाधापांनी श्वास घेत सांगितलेली. समर्थांनी त्याला आणखी जरा जरा वेळानं 2-2 गोळ्या दिल्या नसत्या तर तो इतपतही बोलला नसता. ही सगळी हकीकत मागे पुढे होणारी. काही भाग लपवून ठेवायचा त्याचा प्रयत्न केविलवाणा होता. पण कोणता माणूस शेवटी पूर्ण असतो? तेव्हा मग सर्व काही ऐकून झाल्यावर मी ती हकीकत संगतवार क्रमवार वर दिली आहे. त्याचं सांगणं संपल्यावर समर्थ काही वेळ गप्प बसले आणि मग एक प्रकारचा अर्धोद्गार काढत म्हणाले, कशासाठी नसत्या उचापती करता रे? समर्थ, माझी चूक झाली. मला आता तुम्हीच वाचवा. शिवदास, तुला माहीत होतं ना की साधनेनं किंवा कोणत्याही मार्गानं जी काही थोडी बहुत शक्ती प्राप्त होते ती अशा फसवणुकीसाठी कधीही वापरायची नाही म्हणून. समर्थ, एकदा चूक झाली, पुन्हा कधी कधी नाही व्हायची. मग तुला आता यायचंय का बाहेर? मी नेतो. पण बायका मुलांचं काय? ती त्यांच्याच हातात आहेत ना. म्हणजे त्यांना त्यांचा पिर्यास द्यायला हवा. होय समर्थ, शिवदास खालच्या मानेनं म्हणाला. मग सांग तरी, पिर्या होता कसा? शिवदासला ते सांगता येईना. म्हणजे डोळ्यासमोर रेखीव चित्र उभं राहील इतकी तपशीलवार कल्पना देता येईना. मग समर्थच म्हणाले, थांब. खोलीतली शांतता तीच होती, पण तिच्या गुणमात्रेत काहीतरी बदल झाला. समर्थ शिवदासच्या मनाची तपासणी करत होते. ठीक आहे, आलं लक्षात. पण शिवदास, समर्थ म्हणाले, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवीस. या गावी तुला आता राहता यायचं नाही. इथून तू शक्य तितक्या लवकर तुझा मुक्काम हलव. अगदी मी ठसवली तरी त्यांच्या मनावरती प्रतिमा कायमची थोडीच राहणार. रोजच्या व्यवहारातल्या व्यक्ती आणि वस्तू जरी प्रतिमा रूपानंच असल्या तरी त्या सतत डोळ्यांसमोर येत असतात. पुसट झालेली प्रतिमा पुन्हा उजळ होत असते. तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे समर्थ. ठीक आहे. समर्थ उभे राहिले. आप्पा चल, ते म्हणाले. दारापाशी येतात समर्थांनी हातातली काठी दारावर जोरानं आपटली. काही क्षण वाट पाहून त्यांनी काठी परत एकदा जोरानं वाजवली. बाहेरून कडी काढल्याचा आवाज झाला, पण त्यात घाई नव्हती. सावकाश दार उघडलं गेलं. मगाचेच गृहस्थ दाराबाहेर उभे होते. पडवीत जमलेल्या लोकांचा घोळका तसाच होता. इतका वेळ आम्ही आत होतो तेव्हा त्यांच्यातले काही गेले असतील, पण त्यांची जागा नव्यांनी घेतली होती. समर्थ दाराच्या चौकटीत उभे होते. आधी मी बाहेर पडलो होतो आणि पडवीच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचल्यावर मागे वळून पाहिलं होतं. समर्थ अजून दारापाशीच उभे आहेत हे पाहून मी स्वाभाविकपणेच थांबलो होतो. समर्थ चौकटीत उभे होते. समर्थांच्या काही काही प्रतिमा मनावर कायमच्या ठसल्या आहेत. त्यांच्यातलीच ही एक आहे. बत्तीचा प्रखर प्रकाश त्यांच्यावर पडला होता. नजर जमलेल्या मंडळींवरून सावकाश फिरत होती. ही मंडळी समर्थांना ओळखत नव्हती म्हणूनच इतकी शांत बसली होती. तुमच्यातला देवऋषी कोण आहे, ज्यानं शिवदासला सरळ करण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचवले होते? कोण आहे? समर्थांच्या पहिल्या शब्दांबरोबर सर्वजण शांत झाले होते. आता त्यांचा प्रश्न येतात सगळे मागे पुढे पाहायला लागले. त्यांच्यात कुजबूज सुरू झाली. तो पळून गेलेला दिसतो.
तोच तुमच्यातला शहाणा म्हणायचा. समर्थ अजूनही अगदी खालच्या आवाजात बोलत होते, पण आता कुठे मंडळींना समर्थांचा वेगळेपणा जाणवायला लागला होता. अस्ताव्यस्त पसरलेले हातपाय त्यांनी जवळ घेतले होते. सर्वजण सावरून बसले होते. पण सुचवणारा एकटा असला तरी करणारे लोक अनेक असतील, हो की नाही? शिवदासला वेताच्या छडीनं मारला तेव्हा कोणीतरी त्याचे हातपाय धरले असतीलच की नाही? त्याला धुरी दिली तेव्हा कोणीतरी त्याचं डोकं पुढे ढकललं असेलच की नाही? ते तर इथे आहेत ना. अजूनही लोक गप्पच होते. एक दोघांच्या माना जराशा खाली गेल्या होत्या. किती शूरपणाचं काम नाही का? समर्थांच्या आवाजात एकाएकी विलक्षण तिरस्कार, तुच्छता आली. ते शब्द मंडळींना चापकासारखे झोंबले. 15-20 धटिंगणांनी एका माणसाला धरून मारायचा, कोंडायचा? त्यानं काय केलं ते तर त्याला आधी विचारा. कुणीतरी म्हणाल, मला सगळं काही माहितीये. समर्थक कडाडले. लोकांना बनवायचं त्याला काय अधिकार? तोच आवाज आला. लोकांना अक्कल नसते म्हणून ते फसतात. समर्थ विलक्षण तिखट आवाजात म्हणाले. तुम्ही भोळसट आहात. वेड्या वाकड्या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवता म्हणून कोणीही येतं आणि तुम्हाला मूर्ख बनवून जातं. शिवदासचं वागणं बरोबर आहे असं मी म्हणत नाही, पण राईचा पर्वत करायचा? तुम्हाला बनवून तुमच्याकडून देवासाठी कोंबडी बकरीचा नैवेद्य काढला तर तो तुम्हाला चालतो. खिशाला चाट बसली तर ती चालते. आणि यानं तुम्हाला जरा शब्दात गुंतवलं तर मात्र तुमचा नक्षा जातो काय? केवळ शिवदासच म्हणाला म्हणून मी जास्त काही करत नाही. मी आता शिवदासला त्याच्या घरी घेऊन जाणार आहे. वाठाऱ्याचा पिऱ्या? कोणीतरी कुजबुजलं. हो, वठाऱ्याचा पिऱ्या परत येणार आहे. तो बघा आला. समर्थांनी दाराकडे बोट केलं. माझ्या सकट सर्वांच्या नजरा दाराकडे वळल्या. दारापाशी उभी असलेली माणसं दूर झाली आणि दाराच्या चौकटीत वठाराचा पिऱ्या उभा होता. मगाची दाराच्या चौकटीतली समर्थांची प्रतिमा आणि आता ही पिऱ्याची, पण दोन्हीत जमीन आसमानाचा फरक. समर्थांसारखं शाश्वत काहीही नाही आणि पिऱ्यात सत्यतेचा कणही नाही. पण आपल्या डोळ्यांना दोन्ही प्रतिमा सारख्याच दिसतात. दोन्हीत काडीचाही फरक नाही. समोर दिसणारी पिऱ्याची प्रतिमा भ्रामक आहे हे मला माहीत असूनही मी फसत होतो. सत्याभास इतका प्रखर होता की विचारांची काहीही मात्रा चालत नव्हती. पिऱ्या दारात उभा होता. अंगात मळकट पांढरा जाड कापडाचा बिनगळ्याचा शर्ट, खाली जेमतेम गुडघ्यापर्यंत पोहोचणारं मळकट धोतर, वर डोक्यावर आडवी दाबलेली गांधी टोपी, काळा वर्ण, राकट त्वचा, चेहऱ्यावर 3-4 दिवसांची दाढी वाढलेली. एक हात दाराच्या चौकटीवर व दुसरा गळ्यापाशी. तोंड किंचित उघडं आणि मोठं, विस्फारलेले पण निरर्थक नजरेचे डोळे. असा हा वठाराचा पिऱ्या दारात उभा होता. लोकांना त्याची अपेक्षा नसावी हा एक मानसिक धक्काच होता. पायरीची अपेक्षा करून पाय पुढे टाकला आणि सपाट जमिनीवर पडला की बसतो तसला. खरंच पिऱ्या आला की रे, कुणीतरी म्हणालं आणि माझ्या नकळत मी ओसरीच्या पायरीपासून मागे सरत समर्थांपाशी येऊन उभा राहिलो. म्हणूनच मला त्यांचे जवळजवळ स्वगत उच्चार ऐकू आले. आणि आला नसता तर बरं झालं असतं म्हणणार आहात मूर्खांनो. माझ्याकडे पाहून समर्थ किंचित हसले आणि आत वळून म्हणाले, शिवदास चल रे. शिवदास भिंतीच्या आधारानं उभा राहिला आणि सावकाश सावकाश दारापाशी आला. बाहेरच्या झगझगीत प्रकाशानं आधी त्याचे डोळे दिपले. डोळे किलकिले करून तो समोर पाहत होता. त्याला समर्थांनी दारातला पिऱ्या दाखवला. शिवदास एकदम ताठ झाला आणि मग त्यानं हो अशी मान हलवली. चला दूर व्हा, आम्हाला जाऊ द्या. समर्थ मोठ्यानं म्हणाले. लोकांच्या आवाजाची खसखस वाढली होती, त्यामुळे समर्थांना आवाज चढवावा लागला. मग मात्र आमच्या वाटेतून लोक चटाचट दूर झाले. पायरीपाशी आल्यावर समोर पाहिलं, पिऱ्या दारातून आत येत होता. त्याच्या हालचाली मंद विस्कळीत होत्या. चेहऱ्यावर एक अर्धवट वेडसर हास्य होतं आणि या कल्पनेनंच माझ्या शरीरावर काटा आला. जवळून जाताना मी अंग चोरून घेतलं. मनात विचार आला, मी जर आता हात पुढे केला तर हाताला या पिऱ्याचा खांदा लागेल.
का काहीच लागणार नाही, का काहीतरी वेगळंच लागेल. आम्ही मोठ्या दारापाशी पोहोचलो. समर्थ शिवदासला आधार देऊन बाहेर यायला मदत करत होते. मी एकदाच मागे पाहिलं. पिऱ्या ओसरीच्या पायऱ्या चढून वर गेला होता आणि बत्तीच्या प्रकाशात मला जे लोकांचे चेहरे दिसत होते त्यांच्यावर खूप वियोगानंतर प्रेमाचा माणूस भेटल्याचा भाव मुळीच नव्हता. ते सर्व सावध होते, सावरून बसले होते. या सर्व प्रकरणात काहीतरी अनैसर्गिक आहे असं त्यांना वाटत होतं, पण ते नक्की समजत नव्हतं. आम्ही बाहेर पडलो. शिवदासच्या बायकोच्या कानावर सर्व हकीकत गेलीच होती. तिनं तर समर्थांचे पायच धरले. तिला उठवता उठवता समर्थांची धावपळ झाली. तिचा फारच आग्रह पडला तेव्हा समर्थांनी तिला कॉफी करायला सांगितलं. ती आत जाताच ते शिवदासकडे वळून म्हणाले, शिवदास, आता जितक्या लवकर तू हे गाव सोडशील तितकं चांगलं. तुझ्या व्यवसायात शत्रुत्व तर मुळीच उपयोगी नाही. लोकांचा विश्वास हेच तर तुमचं भांडवल. समर्थ, देवाशपथ सांगतो, मी आता तसले धंदे यापुढे करणार नाही. एकदा मिळाला तो धडा जन्मभर पुरणार आहे. प्राण जायची वेळ आली होती आणि मी स्वतःला तुमच्या बरोबरीचा समजत होतो. आम्ही शिवदासच्या घरी फार वेळ थांबलो नाही. शिवदासला पुन्हा एकदा गाव सोडायचा इशारा देऊन समर्थ गाडीत चढले. जाताना गाडी त्यांनी मुद्दाम पाटलाच्या वाड्यावरून घेतली. अजून आतली गर्दी हटली नव्हती, उलट गर्दी वाढलेलीच दिसत होती. समर्थांनी दारासमोर गाडी थांबवली. मी आत एक नजर टाकली. ओसरीवर लख्ख प्रकाश होता, पण माणसं मात्र बसलेली नव्हती. ती सगळी भिंतींना पाठ लावून उभी होती आणि मधल्या मोकळ्या जागेत पिऱ्या किंवा त्याच्या जागी जे काही असेल ते वेडाविद्रा नाच करत होता. माणसाच्या मनात बाह्यसृष्टी चित्रांच्या अॅनालॉगच्या स्वरूपात साठवलेली असते. सर्व संकलित अनुभवांच्या आधारावर एक मानसिक चित्र उभं केलं जातं. समर्थ सांगत होते. शिवदासला हिप्नॉटिझमची कला थोडी बहुत अवगत होती. काही वेळा ही नैसर्गिकच देणगी असते. पिऱ्याची त्याची कल्पना दिसायला सोपी पण फार गुंतागुंतीची होती. लोकांच्या सर्व आठवणी हिंकळल्या होत्या. त्याच्यावरच्या त्यांच्या रागाचं खरं कारण हे होतं. त्याचा हा मूर्खपणाच म्हणायला हवा, पण तरीही त्या लोकांनी त्याला विनाकारण छळला. आता त्यांचा पिऱ्या त्यांना मिळालाय. समर्थांच्या आवाजात काहीतरी नवीन होता. तुम्ही काहीतरी केलंय समर्थ? मी म्हणालो, हो केलंय. ते जरा कठीण आवाजात म्हणाले. हा आत्ताचा पिऱ्या ही काही केवळ मानसिक सूचित केलेली पोकळ प्रतिमा नाही. तिथे खरोखरच काहीतरी आहे. तू पूर्वी एक दोनदा हे प्रकार अनुभवले आहेसच. म्हणजे अशोकानंदाच्या वेळेसारखं काहीतरी? होय, पण घातकी नाही, निरुपद्रवीच आणि अल्पायुषी. त्याचा वावर 7-8 दिवसांपेक्षा जास्त काळ नसेल, पण तोपर्यंत तो या सर्व महामूर्ख गावकऱ्यांना जीव नकोसा करून टाकेल. तोपर्यंत शिवदास गेलेला असेल, आपलं काम झालेलं असेल. मग पिऱ्याही एक दिवशी सर्वांच्या देखत नाचत गात ओरडत गावाबाहेर निघून जाईल. त्याला कोणीही थांबवणार नाही, कुठे जातोच विचारणार नाही आणि परत तर कधीच बोलावणार नाही. मूर्ख मांत्रिक. लेखक नारायण धारप. आपल्या कॉमेंट्सची मला प्रतीक्षा आहे आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. मनापासून धन्यवाद. पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटूच.